हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहेत एकदम चवीला झणझणीत आणि बनवायला एकदम सोपी अशी म्हैसूर डाळ वरण. हे वरण तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. चवीला एकदम भारी. तर ते कसं बनवायचं तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी म्हैसूर डाळ घ्यायची. इथं मी 1 पाव डाळ घेतली होती. त्याला व्यवस्थित निवडून घ्यायचं. निवडल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 1 ते 2 पाण्याने इथं मी वॉश करून घेतलं. नंतर कुकरला लावून घ्यायचं. धुतलेली डाळ कुकरमध्ये टाकायची. नंतर हळद घ्यायची. नंतर थोडं तेल टाकायचं आणि 1 ग्लास पाणी घालायचं डाळ बॉईल होण्यासाठी. आणि चला आता 3 शिट्ट्या काढून घेऊया आपण. आणि 3 शिट्ट्यानंतर माझी डाळ अशी शिजली होती. नंतर डाळीला छान असं मॅश करून घ्यायचं. म्हणजे पूर्ण डाळ पण मॅश करायची नाही. अर्धी डाळ मॅश करायची, अर्धी डाळ तशीच ठेवायची. आणि छान डाळ अशी मॅश करून घेतली होती मी. नंतर म्हैसूर डाळीसाठी वरणासाठी लागणारं साहित्य बघूया. इथं मी 1 टमाटर चिरून घेतलं होतं, 1 बारीक चिरलेला कांदा, लसण आणि कोथिंबीर. मसाले आपण नंतर बघूया. नंतर ठेवायचं इकडं पातेलं. पातेलं गरम झालं की तेल घालायचं. आणि तेल गरम झाले की कांदा घालायचा. आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आता सोनेरी कलर येईपर्यंत. आणि छान इथं कांदा परतला की टमाटर घालायचं. आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे छान त्याला शिजू द्यायचं. टमाटर जे असतं ना त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं. नंतर इथं लसूण पण घालायचा. म्हणजे तो पण व्यवस्थित फ्राय होईल. आणि 1 चमचा लाल तिखट घ्यायचं. चमचा इथं मोठा होता म्हणून मी 1च चमचा घेतलं. आणि छान आता लाल तिखट पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि व्यवस्थित फ्राय झालं की थोडं पाणी घालायचं. म्हणजे टमाटर व्यवस्थित शिजून निघेल. नंतर इकडं अंबारी मसाला आणि गरम मसाला घ्यायचा. बाकीचे मी कोणतेच मसाले घेतले नाही. आणि छान ते पण मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आणि छान आता तेल सुटायला लागलं होतं. नंतर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि ती पण थोड्या वेळ फ्राय करून घ्यायची. अगदी कमी मसाल्यामध्ये आपण हे म्हैसूर डाळ वरण इथं बनवत आहे. म्हणजे जास्त मसाल्याची गरज पडत नाही या डाळीला. खरंच खूप चविष्ट लागते परत. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की थोडं पाणी घालायचं. आणि बघा तुमच्या भाजीला कशी तरी येते मग. छान आता याला तरी आली होती. आणि व्यवस्थित शिजल्यानंतर घालायची म्हैसूर डाळ. आणि बघा किती छान असा कलर आला होता आपल्या भाजीला. अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट ही भाजी तर तयार होते. भाजी किंवा वरण. आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं. जास्त पाणी घालायची काही गरज नाही. आणि नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं. आणि एक फक्त 5 मिनटं आपल्याला ह्या भाजीला उकळून घ्यायचं आहे.
तर तयार आहे आपली गरमागरम आणि झणझणीत म्हैसूर डाळ. एकदा नक्की घरी करून बघा. आणि नंतर मी प्लेटिंग करून घेतली. आणि तुम्ही त्याला भातासोबत जर खाल्ले ना, खरंच खूप भारी लागतं ते पण. आणि मुलांना भातासोबत जर दिलं ना, तर खरंच सांगते मुलं आवडीने खातील. आणि नंतर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची. आणि तयार आहे आपली झणझणीत म्हैसूर डाळ वरण. आणि तुम्हाला म्हैसूर डाळ वरण कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आवडले तर नक्कीच लाईक करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग थँक्यू.